नमस्कार मित्रांनो, सागोजनच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या चॅनल जर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आम्ही प्रयागराजला चाललेलो आहे आणि टीम बघा चहा पिते. सकाळी 5:30 वाजले तिकडे पण आहेत. तर तुम्हाला काय काय स्पॉट आहेत ते दाखवतो. आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर आता पार्किंगमध्ये आलेलो आहे मी आणि विकास भाऊ आहे. विकास भाऊ, आपल्याला किती टाईम लागेल पोचायला तरी? 24 तास. हे बघा ए चल निघ निघ. है पावन संगम की धरती ये प्रयागराज है. तरी आमची रेडिंग चला सकाळ झालेली आहे. डायरेक्ट काय वरी विरी मला असं डायरेक्ट खायला आहे मला असं धडाधड संडास करणं असं ना आयरन लगेच तू पण म्हणजे संडास करायचं वेळ का म्हणून नको. तर मित्रांनो, घाट चढायच्या अगोदर आता आम्ही इथं थांबलो हॉटेलला. मस्त चाय मारू आता, काहीतरी नाश्ता वगैरे करू. हे काय काय खायचं काय आता? तर मित्रांनो, कसारा घाटामध्ये आता चाय पितो मस्त पैकी आम्ही. हां बाय आमचा हिरो. चला तर आता पुढचा प्रवास बघा. मित्रांनो, आता कसारा घाटामध्ये ट्रॉफिक भेटलेली आम्हाला बघा. भरपूर ट्रॉफिक आहे. तर मित्रांनो, आता सिन्नर भागात आहे आम्ही आणि आम्ही सीएनजी पंप बघतोय. रोटी 2 किलोमीटर बॅनर घेऊन आता पुढचा एक बॅनर येतो. घ्या सगळ्यांना. नाशिक हा बॅनर घ्या. सिन्नर, नाशिक, नागपूर बॅनर घ्या. हाय फ्रेंड्स. असं वाटतं की विमान उड्डाण होईल आपला. तर पवनचक्की बघा, पवनचक्की तिकडे लागले आणि इकडे वारा बघा. आमचं पडदा बघा बरोबर बरोबर बरोबर. हां बोल. तर मित्रांनो, सिन्नर हायवेला आता आम्ही गाडी ठेवलेली आहे आणि थोड्या आम्ही चपात्या वगैरे काय खातो. तर ये बा कुणाला परत आणतो इकडे. हां लक्ष ठेवतो. बाबलीचे काटे भेटे सगळे तर मस्त भेटले झार. तर झाराजवळ जातो. ऊन पण भरपूर आहे बघा. एरिया तर मस्त वाटतं, एकदम भारी. कडुनिंबाला आला कसा गोड पाला. बोर पण आहे, बोरीला काहीच ना. दादा तुला कसं वाटलं इकडूनचं लोकेशन? कसं वाटतं? खूप छान वाटलं लोकेशन. मस्त आहे ना. मस्त लय भारी हवा आहे, मस्त वाटतं. तर या भाकरी खायला. भाऊ कसं वाटतं? एकदम एकदम मजा. अरे चला पापड. तर या भाकरी खायला कंटिन्यू राहा. तर जेवण वगैरे आता झालेलं आहे आमचं कंप्लीट.
गाडी पण थोडी आमची आता कूल केलेली आहे आम्ही. तर आता आम्ही निघालो परत समुद्र मंथन प्रयागराज प्रयागराज चलो चला तर सोबत राहा. तर मित्रांनो बघा अजयबाईचा बाटवा तेली बिली पला आहेत हे बघा. घ्यायचं का आपल्याला? तर मित्रांनो इथं आता CNG पंप नाही आपल्या इकडं, बहुत दूर तक आहे. CNG पंप बघायला लागेल आता आम्हाला कुठे आहे. तर मग गाडी थांबली. आता आम्ही इथून रिलीवर बघ त्यांना ठेवतो इथं, आम्ही जातो ना. रिलीवर आले राहतात तिथे ते बघ. त्यांचा विचार झाला. अरे काय. तर मित्रांनो बघा विचार आहे इथं का सगळ्या गोला करून कुंभमेळ्याला द्यावा. विकायला हां पण नको, गर्दी आमच्या व्हायची. हे बघा आगरी इसकत दाखवली इथं. दातून तोरणारा टार्झन. काय बोलला? दातून तोरणारा टार्झन आमचा. भारी उलट घ्या. त्यांच्या तरी बाबाला मोठी गाडी द्यायची अशी. CNG भेटली नव्हती, पार नाशिकपर्यंत आलो आणि नाशिकपर्यंत CNG भेटलेली फायनली. तर मित्रांनो आता निघालेलो आम्ही CNG टाकून. पण CNG टाकताना असं आम्हाला समजलं का CNG इथे 95 रुपये. जवळजवळ 1.25 तास थांबलेलो आम्ही CNG टाकासाठी. इकडं घामाघूम झालेलो. पेट्रोल टाकलेलं परवरला 104 रुपये इथं. हे देऊ का रे? चला सफरचंद खायला या. तर मित्रांनो या रस्त्यावर काय हॉटेल बिटेल काहीच नाही. तिथं आणलेलं आहे आम्ही पार्सल. बघा या अटी चांगला आजीबाईचा वाटो आमचा काम आलेला आहे. एकदम भारी जिब्रू का हो. पिशवीतले कारले हो ना वाटेल इथून आणले. समृद्धी महामार्ग डायरेक्ट आता जाईल नागपूरला. आणि आम्ही इथं थोड्या वातावरणात थांबलो. मस्त वाटतं ना हिरवा हिरवा बघायला. इथं काय CNG बद्दल काय बोलू शकता? काय नाही CNG बद्दल नाही. तर मित्रांनो इथे CNG कुठं भेटतच नाही. जवळजवळ तुम्हाला 2-2, 3-3 तास गाडीचं ट्रॅव्हलिंग करायला लागेल जास्त. पण तुम्ही CNGच्या भरोशा होऊ नका. काय विकास बरोबर आहे का ना. तर तिकडे काय लावले बघा. हे समोर आहे मला वाटतं मका. सगळा मकाच आहे. मका. तर मित्रांनो आपले व्हिडिओ आता पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो. कुठपर्यंत पोचलो, रात्री काय मजा करत होती आणि त्याच्यानंतर प्रयागराजला आपण सुरुवात करणार आहोत. तर आपला हा ब्लॉग आवडला असेल तर इतरांना शेअर करा आणि या CNG बद्दल नक्कीच सांगा. तर आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.